नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात एलएस मराठी. पाहूयात काही महत्त्वाच्या घडामोडी. सिंधुदुर्ग जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उद्या जाहीर सभा पार पडणार आहे. फडणवीस यांच्या हस्ते ठाकरेंचे विधानसभा प्रमुख सतीश सावंत भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. बुलढाण्याच्या शेगावमध्ये मंत्री गिरीश महाजन यांच्या विरोधात वंचित बहुजन आघाडीने एक दिवसीय आंदोलन केलंय. मुख्यमंत्र्यांनी गिरीश महाजन यांचं मंत्रिपद परत घ्यावं अशी भूमिका वंचितांनी मांडली आहे. बीडच्या परळीत नगरपालिकेतील पराभवानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा अंतर्गत वाद समोर आलाय. पक्षाचे जिल्हा सरचिटणीस देवराव लुगडे यांनी राजीनामा दिलाय. पक्षात दलालाचा कारभार झाला असं म्हणत त्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांसह खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर गंभीर आरोप केलेत. जालना महानगरपालिकेत भाजपच्या गटनेतेपदी महेश निकम यांची तर प्रतोपपदी रमेश गौरक्षक यांची निवड करण्यात आली आहे. भाजपच्या वतीनं 41 नगरसेवकांचा गट स्थापन करण्यात आला असून विभागीय आयुक्तांकडे या गटाची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर गटनेतेपदी महेश निकम आणि प्रतोपपदी रमेश गौरक्षक यांची निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे. भाजपला डिवचण्यासाठी अकोल्यात अनोखं बॅनर लागलंय. बॅनरवर झुकणार नाही, वाकणार नाही, झुकले बी वाकले बी, आता झोपायची वेळ आली, आता काय झुकायचं वाकायचं राहिलंय अशा स्वरूपाचे फलक लावण्यात आले. नेमके हे फलक कोणी आणि का लावले याबाबत अस्पष्टता आहे. अमरावती शहरात तृतीयपंथीयांच्या 2 गटात तुफान हाणामारी झाली आहे. या वादाला हिंसक वळण लागलं असून एका गटाकडून चाकू आणि तलवारीचा वापर केल्याचा गंभीर आरोप करण्यात आलाय. या हाणामारीत 3 तृतीयपंथीय जखमी झाले. यात एकाची प्रकृती चिंताजनक आहे. या सर्व जखमींवर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. लोणावळ्यात मैत्रिणीसोबत झालेल्या वैयक्तिक वादातून एका सराईत गुन्हेगारानं भर रस्त्यात हवेत गोळीबार केलाय. मात्र पोलिसांनी सीसीटीव्ही आणि तांत्रिक तपासाच्या आधारे अवघ्या काही तासात आरोपीला बेड्या ठोकल्या. नांदेडमध्ये 5 दिवसांचा आठवडा लागू करण्याच्या मागणीसाठी SBI बँकेसमोर बँक कर्मचाऱ्यांनी आंदोलन करत संप केलाय. मागणी मान्य झाली नाही तर मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन करण्यात येणार असा इशारा देण्यात आलाय. छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोडमधील शिवना येथे स्वच्छतागृहाचे बांधकाम करताना मंदिरासारखी कळसाकृती रचना असणारं भुयार सापडलंय. साधारण 800 स्क्वेअर मीटर मोठं घुमटाकार छप्पर असलेलं हे बांधकाम आहे. तर भुयार पाहण्यासाठी परिसरातील नागरिक गर्दी करताना दिसत आहेत. गोंदियाच्या देवरीत बियर बार बंद करण्याच्या मागणीसाठी शेकडो ग्रामस्थ जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकले. बियर बार तात्काळ बंद करण्याचे आदेश हातात द्या अशी मागणी आंदोलकांनी लावून धरली आहे. आता प्रशासन याकडे काय भूमिका घेतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. गोंदिया पोलिसांनी चाकूचा धाक दाखवून 22 लाखांचे दागिने लुटणाऱ्या बापलेकाला 12 तासात मध्य प्रदेशमधून अटक केली आहे. त्यांच्याकडून चोरीला गेलेले सोने चांदीचे दागिने आणि रोख रक्कम पोलिसांनी जप्त केली आहे. 25 जानेवारीला एका गावात बापलेकाने चोरी केली होती. नाशिकच्या मालेगावमध्ये नायट्रोजन गॅस सिलेंडर प्रकरणात दोघांना अटक केली आहे. प्रजासत्ताक दिनी फुगे फुगवत असताना स्फोटाची घटना घडली होती. या स्फोटात फुगे घेण्यासाठी थांबलेले 5 जण गंभीर जखमी झाले होते. या होत्या काही महत्त्वाच्या घडामोडी. पाहत रहा एलएस मराठी.